प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला सलाम. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 98 याचं पहिलं वचन म्हणतं, परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्यांनी अद्भुत कृत्य केले आहेत. त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र भुजाने तारण साधिले आहे. होय, परमेश्वराच्या पवित्र हाताने, उजव्या हाताने तारण साधलं आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता वधस्तंभावर दिला. तो विश्वास आहे. येणाऱ्या राज्यामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये त्या विश्वासाद्वारे तुम्ही आम्ही प्रवेश केला आहे. ज्या कृपेमध्ये आहोत त्याच्यामध्ये त्याचवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे आपला प्रवेशही झालेला आहे. ही आपण एक छोटीशी प्रार्थना करूया, नंतर एक गीत सादर करूया, नंतर देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता मातून झालेल्या सर्व चुकांची, पापांची प्रभू येशूच्या हाताला क्षमा कर. आम्ही जे काही एकत्र आहेत तुझी सहभागितेमध्ये, त्या सर्वांना तुझ्या हाती देतो. ज्यांनी आमची मन दुखली त्यांनाही मी प्रभू येशूच्या क्षमा करतो. येणारे वचन प्रभू येशूमध्ये प्रत्येका ठिकाणी ऐकणाऱ्या जीवनामध्ये सामर्थ्यवान तू कर. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ख्रिस्ती विश्वासू लोकांना तुझ्या सामर्थ्याच्या विश्वासात दृढ कर. आणि होय, तू करशील आमचा विश्वास आहे. छोटीशी प्रार्थना. सर्व अडखळ प्रभू ईश्वरी मोकळे केले त्याबद्दल धन्यवाद देत केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज थोडा लाईट नसल्यामुळे उशीर झाला, तर आपण एकच गाणं घेणार आहोत. उपासना संगीत यातलं 55 नंबरचं गाणं आपण घेऊया. 55 नंबरचं गाणं आपण आज घेऊया, कारण की आज लाईट नव्हती त्यामुळे उशीर झाला. त्याबद्दल प्रभू येशूमध्ये क्षमस्व. ख्रिस्ताचे मातृत्व प्रेम 55 नंबरचं गाणं उपासना संगीत. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ताप ताप संत सजनाची, ताप ताप संत सजनाची, अविनाशी सावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. आके सरसी मधुताराया, आके सरसी मधुताराया, स्वर्गातून नामली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पश्चातापे दग्ध शरण्या, पश्चातापे दग्ध शरण्या, निजशेषा पावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. मज पाप्यास्तव संभावर्षा, मज पाप्यास्तव संभावर्षा, मरणास सावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हृदयी माझ्या पाहिलं जिंकले, हृदयी माझ्या पाहिलं जिंकले, तिकडे हो माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त.
ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, भजनी मती रंगली माय माझे ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. प्रेज द लॉर्ड. आणि हा प्रश्न आहे आपल्या ख्रिस्ती विश्वासू लोकांच्या मनामध्ये आला पाहिजे, काय माझ्या हृदयी जिकडे तिकडे माऊली आहे का? प्रेज द लॉर्ड. आपल्या मनामध्ये ती माऊली आहे का? या गाण्याच्या बोलानुसार आपण खरंच ख्रिस्ती विश्वासू म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की काय ते आपल्या मनामध्ये हृदयी पाहिल जिकडे तिकडे, स्वतःच्याच हृदयामध्ये स्वतः डोकून पहा, जिकडे तिकडे कोपरा, कानाकोपरा, छोटासा कोपरा, त्या सर्व कोपऱ्यामध्ये ख्रिस्त आहे का जगातल्या गोष्टी आहेत? आणि ती वेळ आलेली आहे, तो ड्युट्या घेऊन सरदारांची पाहणी करत आहे, पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकाला पारखत आहे. हृदयी माझ्या पाहिल जिकडे तिकडे हो माऊली. हो, ते दिसली पाहिजे कृतीनुसार, भावी मनी तोंडी कृती. कारण की तो प्रेमळ पिता आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला वधस्तंभावर, आणि तो वधस्तंभाचं जे जीवन होतं, जे मरण होतं, ते जीवनामध्ये ग्रासलं गेलं, ते ख्रिस्ताने आपल्यासाठी केलं. ते मरण त्याने आपल्यासाठी वधस्तंभावर सहन केलं. ते पाप आपली होती, तो पापी होता म्हणून वधीला नाही गेला, आपण पापी होतो म्हणून ख्रिस्त सुसमयी मरण पावला. तो समय परमेश्वराला ठाऊक आहे येण्याचा, पण जरी संकट येऊन टेपले असतील तरी तो ख्रिस्ती विश्वास लोकांना घ्यायला योग्य समय येईल. धीर धरा, पिकाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याप्रमाणे. प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए होसाना राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए होसाना राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा.
प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए तो गाना, तू राजा का है राजा, तू तेरी महिमा होवे सदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. बोलणारे मुख जीवा यांना पवित्र आत्म्यामध्ये स्पर्श कर प्रभू येशूच्या नावामध्ये, आणि ऐकणाऱ्या कानांना प्रभू येशूने मोकळं कर. हे सर्व प्रार्थना सर्व अडखण प्रभू येशूने मोकळे केले, त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय की त्या आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. मागच्या रविवारी नव्हतो, एक कौटुंबिक लग्न होतं भाच्याचं, त्याकरता बाहेर गावी गेलं असल्यामुळं जमलं नाही घ्यायला, उशीर झाला होता. या आपण आजच्या वेळेकरता आपण प्रभूच्या वचनांकडे, पवित्र शास्त्रातल्या वचनांकडे जी आपल्याकरता दिलेले आहेत मार्गदर्शक अशी, त्याकडे आपण वळूया. हिवाळी कुटुंबांना प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूचे सलाम. कारण समय जवळ आला आहे. कारण समय जवळ आला आहे. घटिका भरली म्हणजे नाही का, एखाद्या वेळेची, एखाद्या घटनेची घटिका भरली, लग्नाची घटिका भरली नाही का. लग्न नावाने कसे ओरडत असतात, अरे वधू कुठे आहे, वर कुठे आहे. लग्नामध्ये बोलवण्यासाठी गडबड चाललेली असते, आणि ही वेळ पण तशीच आहे. वर येण्याची वेळ आहे. वधू तयार आहे का? वधू जगी गोष्टीमध्ये जर अडकली असेल, प्रभू ईश्वर विश्वास ठेवणाऱ्या ज्या जगातल्या गोष्टीमध्ये अडकलेले त्याला ती वेळ समजणार नाही. स्त्री प्रसूती वेदनेमध्ये जशी येते, अचानक येतात, तसाच तो काळ आहे संकटांचा, अंधकाराच्या दिवसांचा, या पृथ्वीच्या न्यायाचा, परमेश्वराच्या न्यायाच्या दिवसाचा. तो अचानक चोरासारखा टपकेल. मग जे प्रभू येशूला विश्वास ठेवणारे त्यांनी त्या समय ओळखून या गोष्टी केल्या पाहिजेत, कारण समय जवळ आला आहे. संदेशाचे शब्द सांगणारे, ऐकणारे आणि ते पाळणारे ते धन्य आहे, कारण समय जवळ आला आहे. समय जवळ आला आहे म्हणून प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी या गोष्टी केल्या पाहिजेत की वचन एकमेकांना बोलून दाखवणं, ते ऐकणं, ते पाळणं, अंतकरणातून प्रभूला गायन वादन करणं, या गोष्टीमध्ये जास्त रममान असलं पाहिजे आजच्या काळामध्ये. म्हणजे प्रभूचा दिवस कधी येईल आपल्याला ठाऊक नाही, पण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा काळ अधिक कठीण होत चाललेला असताना प्रभूचं येणं कधी पण होईल. आणि जर आपण या जगात आज आहोत, उद्या नाही आहोत, तर प्रभूचा दिवस असाही आपल्यावर येणारच आहे. मग जाताना ख्रिस्ताच्या विश्वासरूपी दारातून जायचं असेल तर आज आपलं जाणं त्याच्या विश्वासामध्ये असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सलाम. हे मी सांगत नाही, वचनामध्ये नमूद आहे. लूक 12 अध्याय 32 ते 37 वचन, 35 वचनामध्ये काय नमूद आहे? दास धनी लग्नावरून माघारा येईल त्याची वाट पाहणारे, ती कृती करणारे आपण असलो पाय. कंबरा बांधलेला, डोळे लावलेले, दिवे लावलेले असले पाय. जागृत असणं. जे त्याने आपल्याला काम नेमून दिले, काय काम नेमून दिले आपल्याला, त्याचं वचन सुवार्ता गाजवणं, स्वतःच्या जीवनात रोज त्याची घोषणा करणं, त्यात दृढ असणं, त्यानुसार कृती करणं, बोलणारे, ऐकणारे आणि पाळणारे ते धन्य आहेत, कारण समय जवळ आलेला आहे. घटिका जवळ आली आहे. पूर्वी लग्नामध्ये पात्र असायचं, मी ऐकलं होतं, मी पाहिलं नाही कधी, आणि त्याच्यात काहीतरी ठेवलेलं असायचं, नाणं वगैरे नाही का, ते बुडालं
लग्नाची घटिका जवळ आहे. तसंच प्रभूच्या या जगाचा शेवटाचा काळ आहे. करणे ठेवले, 7 करणे, वाट्या आहेत, ओतल्या जातील, मनुष्य करपले जातील, टोळ येतील, विंचवासारखी शक्ती आहे त्यात, लोक मरण पाहतील, मरण मिळणार नाही, भूकंप आहे, दुष्काळ आहे, प्रभू येशूच्या नावाने छळ आहे, युद्धाच्या अवया ऐकल्या जातील. सर्व गोष्टी नमूद आहेत. मग घटिका जवळ येते दिसत असताना मग आपण काय ते जसं नोआच्या काळात जग बुडून गेलं पाण्यामध्ये, तसं अग्नी पडूच पण वाट पाहणार आहोत का? मग आपलं अंतःकरण मन शुद्धतेकडे नेलं पाहिजे. ज्या जगातल्या गोष्टी त्या प्रभूमध्ये काढून टाकायला प्रार्थना केली पाहिजे. कारण समय जवळ आला आहे. कारण सांगणारे, ऐकणारे, पाळणारे ते धन्य. कारण समय जवळ आला आहे. टाइम इज नियर. वेळ जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. या आपण संदेशाकडे जाऊया. प्रभूंनी सांगितलेली वचन काही वाचू आपण. मत्तेमध्ये पहा, मत्ते 7व्या अध्यायामध्ये ख्रिस्ताने एक सुंदर, प्रभू येशूने एक सुंदर असं उदाहरण तिथं दिले. मत्ते 7वा अध्याय 24 ते 27 वचन तुम्ही आम्ही बरेच वेळा ऐकलं असेल, आजही ऐकू. जेव्हा जेव्हा पवित्र आत्म्याने ते वचन ऐकाल तेव्हा तेव्हा तुमच्या जीवनामध्ये ते नवीकरण करेल. मत्ते 7वा अध्याय 2 पाय 24 ते 27 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. यास्तव जो प्रत्येक जण माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो कोण आहे का शहाण्या मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधिले. यस, टाइम इज नियर. यस, वेळ घटिका जवळ आली आहे. लक्षात ठेवा, पहिली पृथ्वी जशी पाण्याने नाश केली तशी दुसरी पृथ्वी अग्नीसाठी देवाने राखून ठेवली आहे. वेळ जवळ आली आहे. जसं प्रसूती वेदनेचा काळ स्त्रीला माहित नसतो, तिला गाठतो, तसं देवाचा दिवस अंधकाराचा चोरासारखा गाठेल. आपली पात्र शुद्ध करा. द्वेष मत्सर काढून प्रभूला प्राप्त करण्यासाठी धावा करा. कारण घटिका जवळ आली आहे. यास्तव जो प्रत्येक जण माझी ही वचन ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो कोण आहे का शहाण्या मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधिले. चेक युअर फाउंडेशन वेअर यू एस्टॅब्लिश युअर होम. तुम्ही तुमचं घर कशावर एस्टॅब्लिश केलं आहे, कशावर बांधलं आहे हे चेक करा आजच. वाळूवर आहे का खडकावर आहे, नाही का? तुमच्या विश्वासाचा पाया कशावर आहे? तुमचं विश्वासू जीवन, तुम्ही जे जीवन जगत आहात आज, ज्या मातीच्या भांड्यामध्ये देवाचा श्वास आहे, संपत्ती आहे, ती कशावर स्थिर आहे? ख्रिस्त या विश्वासावर, प्रभू येशू या विश्वासावर, का जगातल्या नश्वर गोष्टी ज्या नश्वरतेकडे जाणार आहे, पृथ्वी परमेश्वर एकदा आणि दोनदा हलवून ठेवील असं वचन सांगितलंय. यासाठी की देवाच्या राज्यात स्थिरतेच्या गोष्टी प्रवेश कराव्या. तुमची संपत्ती, पैसा तुम्हाला नाही वाचवणार. देवाची धार्मिकता, त्याच्यावर ठेवलेल्या पुत्रावरचा विश्वास तुम्हाला त्या सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल. होय, ख्रिस्ताद्वारे ती मुक्ती आहे. आणि जे विश्वासरूपी या जगात मरणात जातील प्रभू येशूच्या विश्वासात, ते त्या सार्वकालिक जीवनात असतील. काय आपलं पण जीवन त्या खडकावर बांधलेलं असं आहे का? आपल्या जीवनाचा पाया, आपला विश्वास त्या ख्रिस्तावर दृढ आहे का? त्यासाठी आपण खडक कधी लागतो, आपण खोल गेला. आपल्या जीवनात ती नम्रता आहे का? ख्रिस्त आपल्या जीवनात यावा म्हणून. प्रेज द लॉर्ड. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. होय, हा पाऊस, पूर आणि वारा काय आहे? घराला लागणारा ती सर्व संकट आहेत. तुमच्या जीवनात संसारिक येणारी संकट असतील, तुमच्या विश्वासाची परीक्षा असेल, या पृथ्वीवर येणाऱ्या परीक्षा प्रसंग असतील, ती सर्व परीक्षेचा काळ आहे. तुमचं घर कधी पडणार नाही जेव्हा तुम्ही त्या खडकावर बांधाल. तुमच्या जीवनात संकट येणार नाहीत असं नाही. प्रभू येशू विश्वास ठेवून चालत असता तुमच्या जीवनात अनेक संकट येतील, निंदा येईल, त्रास येईल, उपासमार येईल, छळणूक होईल, पण देवाच्या प्रीतीपासून त्या गोष्टी तुम्हाला विमुक्त करायला समर्थ होणार नाही. कारण तुमचा पाया प्रभू येशू आहे. त्या खडकावर तुम्ही तुमचं घर, तुमचं जीवन बांधलेलं आहे, स्थिर आहे. आज आपलं जीवन प्रभू येशू या विश्वासावर स्थिर आहे का?
कारण की पूर येईल, वारा सुटेल. पाऊस पडला, पूर आला, वारा सुटला आणि त्या घरास लागला. पाऊस पडला, वारा सुटला आणि ते कशाला लागला? त्या घराला लागला. पाऊस पडलं, पूर येणं आणि वारा सुटणं आणि त्या घरास लागणं, ही सर्व संकटाचा काळ आहे. पृथ्वीवर जे परीक्षा प्रसंग येणारे तो काळ आहे. तुमच्या जीवनात आलेले संकट सुद्धा आहेत, विश्वासाची परीक्षा सुद्धा आहे. पण या सर्व परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही कशामध्ये दृढ असला पाहिजे? विश्वासात. आणि जर तुम्ही विश्वासात दृढ असाल, मग जर मरण जरी आलं तर प्रभू येशूच्या नावात जिवंत परमेश्वरा जेव्हा तो येईल आणि आम्ही उठवले जाऊ, तेव्हा तो जीवनी मुकुट तुम्हाला मस्ती. तसे जो प्रत्येक जण माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वर्तत नाही, तो कोण एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वारा सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते कोसळले व फारच जोराने पडले. होय, पृथ्वीवर जे परीक्षा प्रसंग येणार आहेत त्यातून ख्रिस्ताचा विश्वास सोडणारे, मागे वळणारे खूप आहेत. ते कोण आहेत? ज्यांनी नुसतं वचन ऐकलं, त्यानुसार वर्तन केलं नाही, आपली जमीन नांगरली नाही, त्यात वचन पेरलं नाही, त्या खडकावर ख्रिस्ताच्या विश्वासावर आपलं घर बांधलं नाही, आपलं जीवन दृढ केलं नाही. तात्पुरता विश्वास. संकट आली की प्रार्थना करायची, संकट निघून गेली की परत जगामध्ये रममान व्हायचं, नाही का? जसं मुलांना भूक लागली की आईबाप आठवतात, तसं संकट आली की सर्व विश्वासू लोकांना देव आठवतो. जे वचन सांगतं तसेच जो प्रत्येक जण आपली वचने ऐकून त्याप्रमाणे वर्तत नाही, तो कोण एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधिले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते कोसळले व फारच जोरात कोसळले. फार जोराने पडले. वाचणार नीतिसूत्रामध्ये वचन आहे की माझा धार्मिक हा विश्वास आहे. जुन्या काळात वचन आहे की माझा नीतिमान विश्वासाने वाचेल आणि धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठेल. जे देवाच्या धार्मिकतेमध्ये, त्याच्या विश्वासामध्ये दृढ असतात, त्यांच्या जीवनात संकट आली, ते पडले तरी पुन्हा परमेश्वर त्यांना उठवेल आणि ते मेले तरी ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये सार्वकालिक जीवनामध्ये जीवनी मुकुटासाठी उठवले जाते. कारण समय जवळ आला आहे. सांगणारे, ऐकणारे आणि त्यानुसार कृती करणारे ते धन्य आहे. ते धन्य, जे असे सापडतील ते धन्य, ते आशीर्वादित आहे. किती संकट आली, किती अडचण आली, ती ख्रिस्तावर परमेश्वराचा विश्वास सोडत नाही, ऐकणं सोडत नाही, कृती करणं सोडत नाही, वचनानुसार विश्वास धरतात. डोळ्याला दिसतं तसा विश्वास धरत नाही, वचन सांगतं तसा विश्वास धरतात. कारण समय जवळ आहे. टाइम इज नियर. याकोबाच्या पत्रामध्ये पण याकोबाने तो समय लिहिलेला आहे. याकोबाचे पत्र 5वा अध्याय 7 आणि 8 वचन काय सांगतं पहा. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 7 आणि 8 वचन सर्वांकरता वाचतो. याकोबाचे पत्र 5वा अध्याय 7 ते 8 वचन. शोषितपणा बाळगावा म्हणून बोध. अहो बंधूंनो, प्रभूंच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असता त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तो पहिला पाऊस, शेवटला पाऊस आपल्या जीवनामध्ये, आपल्या शेतामधला तो ख्रिस्त आहे. तो प्रथम व शेवटला आहे, अल्फा व ओमेगा आहे. तो पहिला आला, तो मारला गेला, पूरला गेला, धर्मशास्त्राने उठवला गेला आणि दुसऱ्यांदा येईल तो त्याच्या निवडलेल्या लोकांना घेण्याकरता येईल. त्याकरता शेतकऱ्यासारखं बना की पहिला पाऊस शेवटल्या पावसाची वाट पाहणारे बना. तो पहिला पाऊस शेवटला पाऊस प्रभू येशू आहे. तो शेतकरी तुम्ही आम्ही आहोत. आपली जमीन नांगरा आणि ख्रिस्ताला आपल्या जीवनात बोलवा. पहिला पाऊस तुम्हाला मिळाला, तुम्ही विश्वास ठेवला, दुसऱ्या पावसाची वाट पाहणारे तुम्ही आम्ही बनलो पाहिजे. समय जवळ आला आहे. तुम्ही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे. धीर धरा.
कारण प्रभूचं आगमन काय जवळ आले आहे. आपलं अंतःकरण स्थिर करा. मत्ते 7 अध्याय मगाशी वाचलेल्या वचनानुसार 24 ते 27 वचन खडकावर पाया घातलेले. प्रभू येशूच्या विश्वासात आपलं अंतःकरण स्थिर केलेले असलो पाय. वधस्तंभाचा धीर मागणारे असलो पाय. संकट काळ कठीण होत चाललेला असताना तो धीर आपल्या ठाई असला पाय. तो सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई असला पाय. आपलं अंतःकरण त्याच्या विश्वासाने स्थिर केलेलं असलं पाय. कारण समय जवळ आला आहे. कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांवर चिडून कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दारानजीक उभा आहे. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांवर चिडून कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दारानजीक उभा आहे. प्रभूचं आगमन जवळ आहे. न्यायाधीश दारानजीक उभा आहे. पवित्र आत्मा प्रत्येकाला चेक करत आहे. पापाविषयी, धार्मिकतेविषयी, विश्वासाविषयी खात्री करत आहे. न्यायाधीश दारानजीक उभा आहे. कुरकुर करू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांवर चिडून कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दारानजीक उभा आहे. बंधूंनो, जे संदेश ते प्रभूच्या नामाने बोलले त्याचे दुःख प्रभूच्या नामाने बोलले त्याचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयी कित्ता घ्या. प्रेज द लॉर्ड. आमेन. कारण ज्यांनी सहन केलंय त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही इयोबाच्या दिनाविषयी ऐकलं आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तो पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवळ व दयाळू आहे तुम्ही पाहिले. यस, प्रत्येक दुःखाचा अंत आनंद आहे. प्रत्येक मरणाचा शेवट विजय आहे ख्रिस्तामुळे. प्रत्येक जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे प्रत्येकाचा मरणाचा शेवट काय करून ठेवलेला आहे? विजय, जीवन. जेव्हा तो येईल तेव्हा तो आम्हाला त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे उठवेल. त्या संदेशाच्या ख्रिस्ताकडून तो कित्ता आपण घेणारे असलो पाहिजे. सांगणारे, ऐकणारे, पाळणारे ते धन्य आहेत, कारण समय जवळ आला आहे. पेत्र सुद्धा त्याचे पहिले पत्र 4 अध्याय 7 वचनामध्ये वचन काय सांगतो पहा. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 7 वचन. आता सर्वांचा शेवट जवळ आला आहे. पेत्र त्याचे पहिले पत्र 4 अध्याय 7 वचन सांगतो की आता सर्वांचा शेवट जवळ आला आहे. यास्तव मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. प्रेज द लॉर्ड. आमेन. आता सर्वांचा शेवट जवळ आला आहे. पृथ्वी, सृष्टी, मनुष्य सर्वांचा शेवट जवळ आला आहे. मर्यादेने राहा आणि प्रार्थना करण्यास सावध असा. मुख्यतः एकमेकांवर एक निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांचे रास झाकून टाकीते. कुरकुर न करिता एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा. आमेन. प्रत्येकाचा कुरकुर न करता पाहुणचार करणारे, एक निष्ठेने प्रीती करणारे, कारण प्रीती पापांचे रास झाकून टाकीते. कारण सर्वांचा शेवट जवळ आला आहे. यास्तव मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. तो वेळ कोणावर कधी येईल, जगावर कधी येईल आपल्याला ठाऊक नाही. पण जे काही परीक्षा प्रसंग लिहिले, जे वचनानुसार आज घडताना आम्ही पाहत आहोत, त्यानुसार तो समय जवळ आला आहे. आणि आपल्याला ठाऊक नाही आपण जगात किती काळ आहोत. आपण परके प्रवासी आहोत. याकरता एकमेकांना प्रबंध, गीते, स्तोत्र गीते, वचने वाचून दाखवा, ऐका, स्वीकारा आणि पाळा. कारण ते धन्य आहे, ते आशीर्वादित आहेत. कारण समय जवळ आला आहे. त्या समयात जेही करताना पाहतील, म्हणजे प्रभू ज्यांना असं पाहिजे ते धन्य आहेत, त्यांना तो घेऊन जाईल. इब्री लोकांस पत्र 10 अध्याय 23 ते 25 वचन. यामध्ये पण इब्री लोकांचा पत्राचा लेख काही गोष्टी नमूद करतो. काय करतो पहा. इब्री लोकांचे पत्र 10 अध्याय याच 23 ते 25 वचनामध्ये काय लिहिलंय पहा.
आशेची कबुली अढळ राखावी, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. यस, तुम्ही जी आशा ठेवलेली आहे ख्रिस्ताला तारणहार म्हणून स्वीकारलं. वचन काय सांगतं आशेच्या कबुलीचं? तो आपल्या मुखाने येशू हा प्रभू आहे कबूल करशील, अंतःकरणाने देवाने त्याला मेल्यातून उठवले असा विश्वास करशील, तर तुझे काय होईल? तारण होईल. ही आशेची कबुली आहे, ही आशा आहे ख्रिस्ताद्वारे दिलेली, ती तारणाची साक्ष आहे. कोरिन्थीकरांचे पहिले पत्र 15 अध्याय 3-4 वचन पौल काय म्हणतो? मला जे सांगण्यात आले त्यात मुख्यतः हे की धर्मशास्त्रानुसार तो मारला गेला, पुरला गेला, धर्मशास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी उठवला गेला. ही ती साक्ष आहे तुमच्या आमच्या जीवनात दिलेली. ती आशेची कबुली काय करा? अढळ राखा. तेवढंच राखायचं आपल्याला. आशेची कबुलीविषयीचा विश्वास ख्रिस्तावरचा, तोच तुम्हाला आम्हाला सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल. जरी मरण आलं तरी तो विश्वास तुम्हाला काय करेल? आशेचा नांगर अचल बळकट पडद्याच्या पलीकडे घेऊन जाईल आपल्याला. प्रेज द लॉर्ड. आमेन. कारण ज्याने वचन दिलं तो विश्वसनीय आहे. प्रभू येशूने सुद्धा स्वतःच्या पित्यावर असाच विश्वास ठेवला. तो म्हणाला की मला जीव देण्याचा आणि परत घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. मनुष्याच्या पुत्राने मारलं झालं, पुरलं झालं, तिसऱ्या दिवशी उठवलं जाणं याचं अत्यत्य आहे. त्याने 3 वेळा मरणाची घोषणा केली. विश्वासाने त्याने आत्मा आपल्या पित्याकडे सुपूर्द केला आणि तो तिसऱ्या दिवशी उठवण्यात आला. आणि तीच जर आशा आपल्या ठायी आहे, जे पित्याने पुत्राला वचन दिलं, त्या पुत्राच्या वचनाद्वारे, अब्रामाच्या वचनाद्वारे आपण वारीस आहोत, पुत्र आहोत. तर त्या आशेची कबुली आपल्या ठायी अढळ राखा, कारण ज्याने वचन दिलं तो विश्वसनीय आहे. त्या विश्वासाचे प्रमाण त्याने आपल्या पुत्राद्वारे दाखवून ठेवलेलं आहे, पटवलेलं आहे. ती साक्ष तुम्हास पटवलेली आहे. आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन असं एकमेकांकडे लक्ष द्यावे. एकमेकांकडे लक्ष कुठल्या गोष्टी करता दिले पाहिजे? प्रीती आणि सत्कर्मे होण्यास उत्तेजन येईल. एकमेकांकडे लक्ष यासाठी द्या की प्रीती आणि सत्कर्म करण्यास उत्तेजन येईल. असं एकमेकांकडे काय करा? लक्ष द्या. कोणाला प्रसंग आहे, विश्वासू अविश्वासू बंधूंना, तर मदत करा. कोण खचला असेल, कोण अपराधात असेल, प्रेमाने क्षमा करा. कोण चुकला असेल, क्षमा करा. चांगली कृत्य करण्यास उत्तेजन येण्याकरता, प्रीती आणि सत्कर्म करण्यास उत्तेजन येण्याकरता एकमेकांकडे लक्ष द्या. कारण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे एकत्र मिळणे सोडू नये, तर एकमेकांस बोध करावा. आणि तो दिवस जवळ येत आहे हे तुम्ही पाहत असता म्हणून विशेष करून करावा. तो दिवस जवळ येत आहे, कारण तो समय जवळ येत आहे, म्हणून विशेष करून आजच्या काळामध्ये तुम्ही एकमेकांना एकत्र येण्याचं वचन, स्तोत्र वचन वाचण्याचं, बोलण्याचं, शिकवण्याचं, पाळण्याचं विशेष करून प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी करता विशेष करून प्रयत्न करा. एकत्र येणं, प्रीती करणं, सत्कर्म करणं, वचन गाजवणं, ऐकणं, पाळणं, कृती करणं, यासाठी एकमेकांना उत्तेजन द्या, धीर द्या, वचन गाजवा. कारण समय जवळ आला आहे. सांगणारे, वचन सांगणारे, ऐकणारे आणि पाळणारे ते धन्य आहे, कारण समय जवळ आला आहे. इफिस्करास पत्र 5व्या अध्यायामध्ये पौल या गोष्टीविषयी बोध करतो. इफिस्करास पत्र 5वा अध्याय 15 ते 21 वचन आपण वाचणार आहोत. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 15 ते 21 वचनामध्ये पौल बोध करतो. काय करतो पहा? तुम्ही अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. यस, प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती, तुमचं पाहणं, तुमचं बसणं, तुमचं उठणं, प्रत्येक पाऊल टाकणं, हे सर्व गोष्टीविषयी खबरदारी घ्या.
पौल सांगतो, तुम्ही अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. मी चुकून बोललो, चुकून कृती केली असं म्हणू नका. वेळ कठीण आहे, वेळ जवळ आहे, समय जवळ आहे. प्रत्येक शब्द विचारपूर्वक, देवाला गौरव देणारा प्रभू येशूच्या नावामध्ये वचनाला धरून, विश्वासाला धरून, प्रीतीला धरून, सत्कर्माला धरून बोला आणि कृती करा. तुम्ही अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहे. संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. संधी साधून घ्या म्हणजे कुठली संधी आहे? त्या समयाची संधी आहे. जर या जगात आपण ख्रिस्त येताना सुद्धा जिवंत असू तर त्या येण्याच्या काळामध्ये आपण त्याला सामोरे जाण्याकरता, उचलले जाण्याकरता संधी साधणारे असलो पाहिजे, जागृत असलो पाहिजे. तो जसा चित्तवृत्तीमध्ये राहिला, त्या चित्तवृत्तीमध्ये आपण संधी साधून घेणारे या वाईट दिवसांमध्ये असलो पाहिजे. त्याची सुवार्ता करणारे, त्याचे प्रचार करणारे, त्याचं वचन पाळणारे, ऐकणारे आणि गाजवणारे आपण असलो पाहिजे. या काळामध्ये प्रत्येक आपल्या स्वतःचा विश्वास, इतरांचा विश्वास दृढ राखणारे आपण असलो पाहिजे. दिवस वाईट आहे, संधी साधून घ्या. वेळ फार कमी आहे, संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहे. जगाचा शेवट कधी होईल माहित नाही, पण आपल्याही जीवनात कधी वेळ माहित नाही. याकरता रोज जागृत राहा. दिवस वाईट आहे, संधी साधून घ्या, वचन गाजवा, ज्ञानासारखे खबरदारी घ्या. प्रत्येक पाऊल टाकत असताना, शब्द बोलत असताना, कृती करत असताना तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूंची इच्छा काय हे समजून घ्या. यस, अज्ञानासारखे नाही, मूर्खांसारखे नाही, तर प्रभूंची इच्छा जाणून घेऊन प्रार्थना करणारे, कृती करणारे आपण बनलो पाहिजे. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण होऊन. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, तर त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण होऊन, देवाच्या पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंध ही एकमेकास म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. यस, संधी साधून घ्या. दिवस वाईट आहे, कारण समय जवळ आलेला आहे. संदेश सांगणारे, ऐकणारे आणि त्यानुसार कृती करणारे ते धन्य आहेत, कारण समय जवळ आला आहे. कोण कधी उचलला जाईल माहित नाही. आपल्याला माहित नाही जगाचा शेवट कधी आहे, आपण याच्याकडून कधी जाणार माहित नाही. तर दिवस वाईट आहे, संधी साधून घ्या. पौल लिहितो, द्राक्षारसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण होऊन, यस, पवित्र आत्म्यात पूर्ण होऊन स्तोत्रे, गीते आणि आत्मिक प्रबंध ही एकमेकांस म्हणून दाखवा. यस, तुमच्या घरामध्ये कौटुंबिक प्रार्थना, एकमेकांना आत्मिक प्रबंध, गीते, वचन सांगणारे, पाळणारे बना. वेळ वाया घालू नका, वायफट गोष्टी बोलत राहू नका. जिथे वायफट गोष्टी तिथे पापाला तोटा नाही. नीतिसूत्रामध्ये वचन, स्तोत्रे, गीते, आत्मिक प्रबंध एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. तुम्ही चालत आहात, बोलत आहात, कृती करत आहात, तर आपल्या अंतकरणातून प्रभूला गायन वादन करणारे बना. नेहम्या राजा राणीच्या समोर होता, त्याला विनंती मान्य करून घ्यायची होती. तिथं वचन सांगते की त्याने देवाला प्रार्थना केली आणि त्याची विनंती मान्य झाली. यस, प्रभूला अंतकरणातून गायन वादन करणारे बना. निरंतर रममाण राहा. हृदयी माझ्या पाहिलं जिकडे तिकडे हो माऊली. होय, ख्रिस्त तुमच्या प्रत्येक क्षणामध्ये असावा, बोलण्यामध्ये असावा, कृतीमध्ये असावा, आपल्या अंतकरणात असावा. आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने सर्व गोष्टी सर्वदा देवपित्याचे उपकार स्मरण करणार. इथं स्पष्ट सांगते की आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने, जो ख्रिस्त तारणा, त्याच्या नामाने आपला देव पिता
याच सर्व स्थितीमध्ये उपकार स्मरण करा. दुःखात आहात का? धन्यवाद द्या, आनंद उल्हास करा. निंदा होत आहे का? आशीर्वाद द्या. जे ख्रिस्ताने पेरलं तुमच्या जीवनात तेच इतरांच्या जीवनात पेरा. ज्या मापाने घालाल त्याच मापाने तुमच्या आमच्या पदरी पडणार आहे. त्याकरता देहाकरता नाही आत्म्याकरता पेरणारे बना. आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याचे उपकार स्मरण करा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. यस, फिअर, त्या देवाचं भय बाळगा, त्या प्रभूचं भय बाळगा. तो येईल न्याय करायला. तो कोणालाही सोडणार नाही. ज्याच्या अंगावर लग्नाचा पोशाख दिसणार नाही, जो दास जागृत नसेल, ज्याने त्याच्या सांगण्यानुसार कृती केली नाही, तो त्या अंधकारात टाकला जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. सगळे वाचावेत म्हणून एकमेकांचा प्रार्थना करा. ख्रिस्तामध्ये भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. प्रेज द लॉर्ड. होय, दिवस जवळ आहे, समय जवळ आला आहे. रोमकरास पत्रामध्ये पण पौलाने याविषयी बोध करून ठेवलेला आहे. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय यातले 11 ते 14 वचनामध्ये वचन काय वचन सांगतं पहा. ख्रिस्त दिनाचे आगमन. यस, ख्रिस्त दिनाचे आगमन, तारणाचा दिवस, तो तारा उगवण्याचा दिवस, तुमच्या अंतःकरणाचा प्रगट होण्याचा दिवस. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. यस, तारणाचा दिवस तो जवळ आला आहे. झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही विश्वास ठेवला त्या दिवसापेक्षा आजचा दिवस तारणाचा तुमच्या आमच्या जवळ आहे. प्रभू कधी प्रगट होईल माहित नाही. आपण या जगातून कधी जाणार आहे आपल्याला ठाऊक नाही. वचन सांगतं की समय ओळखून हे करा. समय ओळखून हे करा. पहा की लक्षण देवाच्या वचनानुसार. पहा जगामध्ये किती प्रकारचा नाश येऊन पडलेला आहे. किती प्रकारचे वाईट कर्म चालू झाले आहेत. किती अंधकार ग्रासत आहे पृथ्वीला. किती संकट येऊन टेपलेले आहेत. किती ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी, यातना, वेदना सुरुवात झाली आहे. वचन सांगते की समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. आपला विश्वास ठेवला त्यापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. ज्या दिवशी तुम्ही विश्वास ठेवला त्या दिवसापेक्षा आजचा दिवस पहा. ती लक्षणं पाहत आहोत. यावरून ओळखा तारणाचा दिवस तुमच्या आमच्या जवळ आहे. न्यायाधीश आपल्या जवळ आहे. तो पारखत आहे. पवित्र आत्मा आपल्याला पारखत आहे. तो दिवस जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून अंधकाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी. सगळ्या अंधकाराच्या गोष्टी काढायला घ्या, टाकून द्या. जे निघत नाही प्रार्थना करा, उपास करा, पश्चाताप करा. प्रभू येशूला सांगा हे माझ्या जीवनातून काढून टाक. कारण अंधकार सरत जाऊन दिवसाचा दिवस, उजेडण्याचा दिवस वेळ जवळ आली. त्याकरता प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करा. दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. दंगलात, मद्याच्या धुंदीत, विलासात व कामशक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. काय दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. दंगलात व मद्याच्या धुंदीत, विलासात व कामशक्ती. कुठल्याही विलासीपणामध्ये जगू नका. जगातल्या कुठल्याही गोष्टीत रममाण राहू नका. कसलाही कामशक्तीत राहू नका. दंगलात, मद्याच्या धुंदीत राहू नका. दिवसा ढवळ्या शोभेल असे शिष्टाचाराने वागा. कलहात, मत्सरात नसावे. कोणाशीही दोष बाळगू नका. आपल्या अंतःकरणामध्ये बाळगा तर प्रीती बाळगा, विश्वास बाळगा, सत्कर्म बाळगा. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. कुठल्याही गोष्टी देहाकरता पेरणारे बनू नका, आत्म्याकरता पेरणारे बना, कारण दिवस जवळ आला आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटची 2 वचनं वाचूया आपण. यशाया 56 अध्यायामध्ये
परमेश्वर काय म्हणतो पहा. यशया 56 यातलं 4 आणि 5 वचन काय म्हणतं पहा. यशया 56 याचं 4 आणि 5 वचन. यशया याचा 56 अध्याय याचं 4 आणि 5 वचन काय म्हणतं पहा. यशया 56 याचं 4 आणि 5 वचन. कारण परमेश्वर म्हणतो जे शंड माझे शाब्बात पाळतात, मला आवडणाऱ्या गोष्टी पसंत करीतात व माझ्या करारात दृढ धरून राहतात. जी लोक माझा करार पाळतात, शाब्बात पाळतात आणि दृढ धरून राहतात, त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्या पुत्राहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन. सर्वकाळ राहील असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो की जे माझा करार पाळतात, शाब्बात पाळतात, दृढ धरून राहतात, त्यांचं स्मारक माझ्या कोटामध्ये माझ्या पुत्र कन्याहून मोठं करीन, मी त्यांचं नाव राखीन, ते नाहीसे होणार नाही. योहान 10 तर प्रभू येशू म्हणतो पहा, माझी मेंढरं माझ्यातून कोणी हिसकावून घेत नाही. माझा पिता सर्वात मोठा आहे, त्याच्या हातातून ती मेंढर कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. जी त्याच्या हातात आहे, जी त्याला ओळखतात, त्याची वाणी घेऊन ते मेंढपाळाच्या मागे चाललेले आहेत. जे प्रभू येशूवर विश्वास ठेवले, जो जगाचा प्रभू, या सर्व अधिपती, सर्व प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा येणार आहे. स्वर्ग उघडलेला, आकाश उघडलेले, ढगावर बसलेला सर्वजण, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, प्रत्येक जिभा त्याचा स्वीकार करेल, प्रत्येक गुडघा त्या समोर टेकला जाईल. कारण तो समय जवळ आला आहे आणि तो समय ओळखून त्याचा करार दृढ राखणारे, एकमेकांना स्तोत्र गीते गाऊन दाखणारे आपण असलो पाहिजे. कारण की सांगणारे, ऐकणारे, पाळणारे ते धन्य आहेत, कारण समय जवळ आला आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. शेवटचं वचन वाचूया. प्रकटीकरण याचा 1 अध्याय 2 आणि 3 वचन काय म्हणतं पहा. प्रकटीकरण्याचा 1 अध्याय 2 आणि 3 वचन आपण वाचणार आहोत. शेवटचं वचन वाचूया. योहानाला झालेले प्रकटीकरण म्हणजे शेवटच्या काळाविषयी दिलेल्या भविष्यवाण्या, ज्या आता खऱ्या पण होत आहेत, काही पूर्ण होत आहेत, काही पूर्ण झाल्या पण आहेत, काही पूर्णतेकडे चाललेल्या अशा आहेत. योहानाला झालेले प्रकटीकरण्याचा 1 अध्याय 2 आणि 3 वचन. त्याने देवाचे वचन व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष म्हणजे जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे ते धन्य, कारण समय जवळ आला आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. काय ऐकलं वचन? काय ऐकलं? या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, ते आशीर्वादित आहेत, ते धन्य आहेत, कारण समय जवळ आला आहे. प्रेज द लॉर्ड. वचन ऐकणारे, पाळणारे, कृती करणारे बना. कुठलाही मत्सर, द्वेष, अंधकाराच्या कुठलीही शस्त्र सामग्री तुमच्या आमच्या जीवनात असेल तर काढून टाका. प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा. आज तर धरा, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आमेन. प्रभू येशूमध्ये वाचलेली सर्व वचनं देवपिता ख्रिस्तामध्ये तुमच्या आमच्या ठाई कार्यान्वित करू, कारण तो विश्वासू आहे, तो आपणास राखेल. ज्याने ख्रिस्तामध्ये तुमच्या आमच्या ठाई काम आरंभलं आहे, तो शेवटास नेईल, तो पूर्णत्वास नेईल, असं फिलिप्पियरास पत्रामध्ये वचन आहे. विश्वास ठेवा, दृढ राखा, वचनासह कृती करा, आपलं पात्र प्रीतीने, शांतीने राखा, प्रीतीने क्षमा करा. न्यायाधीश जवळ आहे. कुरकुर करू नका, वादिवाद करू नका, दोष लावू नका. रोज प्रभू येशूमध्ये प्रत्येक परिस्थितीत देवाचा धन्यवाद करा. स्तोत्रे, गीते, प्रबंध अंतःकरणातून बोलून दाखवा. देव प्रभू येशूला जेव्हा पाठवेल तेव्हा आपण त्याचबरोबर सार्वकालिक जीवनात असू. माझ्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थनेत आठवण ठेवा,
या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. आपण आपले नेत्र बंद करू. आणि आपलं पात्र जराच काही गोष्टी, जे काही गोष्टींनी भरलं असेल ते रिक्त करा. आणि त्या पात्रात देवाच्या आवडणाऱ्या गोष्टी, आत्मिक गोष्टी भरा. धन्यवाद, धन्यवाद, स्तुती, स्वात जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद. यावेळी करता समय का सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणि आम्हाला राखलंस, त्याबद्दल धन्यवाद. होय, आज सांगितलेलं वचनावर प्रत्येकाला तू स्थिर कर. आमच्या सर्वांच्या जीवनाचे ऐकणार आहे, तिथून पुढे ऐकतील, जे ऐकत आहे सर्वांच्या जीवनात प्रभू येशूद्वारे तो सामर्थ्याचा विश्वास दृढ कर. प्रत्येकाला ऐकणारे कान दे, समजणारं मन दे, आणि ते रुजावं वचन आणि ते पाळण्याकरता पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशू तुझ्या प्रकाशाद्वारे ऐकणाऱ्या सर्वांच्या जीवनातून काढून टाक. प्रभू आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा जित आहे, तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. फुलाताईंचं कुटुंब, त्यांचा भाऊ, त्यांच्या घरातील सर्व लेकरं तुझ्या हाती दे. प्रभू येशू तुझ्या प्रकाशाद्वारे त्यांचं जीवन प्रकाशमान कर. तुझा सामर्थ्य विश्वास त्यांच्यातही दृढ कर. त्यांचे दैहिक त्रास, संकट, विश्वाच्या परीक्षेमध्ये त्यांना तू सामर्थ्य दे आणि तुझ्या विश्वास प्रभू येशू त्यांच्यातही दृढ कर. जे काही काम करतात त्यात बरकत दे प्रभू येशूच्या नावामध्ये. त्याच्या घरातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या प्रकाशामध्ये घालवून टाक. सॅमसन त्याची 2 लेकरांच्या ज्ञान, प्रीती, सामर्थ्यामध्ये विश्वासात दृढ कर. आजपर्यंत जसं सांभाळ, इथून पुढे तू सांभाळ. ते लेकरं जे काही काम करतात ज्ञानात, प्रीतीमध्ये, पवित्र आत्म्याच्या दानामध्ये, त्यांचंही जीवन प्रभू येशूच्या नावामध्ये भर. प्रार्थना करतो ऑनलाईन जेवढे पाहताय, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, अजून जेवढे भाऊ बदल राहत आहेत, त्याच्या सर्व कुटुंबामध्ये प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे कार्य कर. त्यांच्या जीवनातल्या अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूमध्ये घालून टाक. आई, शेजारचे ताई, दादा, सुनानात पडले की जय जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, वचन प्रभू येशूचा प्रकाश राहू दे. सर्व सैतानिक आले अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशू तुझ्या नावामध्ये घालून टाक. तुझं आरोग्य, प्रीती, शांती, वचन त्याच्यामध्ये राहू दे. आज जिथे कुठे प्रार्थना चालू दे, प्रार्थना येणारे अडकण प्रभू येशूमध्ये घालव. जे दुःखात आहेत, क्लेशात आहेत, त्यांचं सांत्वन प्रभू येशूमध्ये कर. जे निराशामध्ये बसले आहेत, ज्यांच्या काही आशा नाही, तिथं पवित्र आत्म्यामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये आशा घाल. ज्यांच्या हाताला काम नाही, बरकत नाही, ज्यांचे पैसे अडकलेले मोठमोठ्या कंपनीकडे, मालकाकडे, ते प्रभू येशूमध्ये मोकळे कर. होय, जे कामासाठी वनवर फिरतायत त्याच्या हाताला काम दे. देशामध्ये जी शांती, प्रीती राहू दे. जे भुकेले त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलांना नाही, मुखास अन्न पाणी त्यांच्या ठाई प्रभू येशूमध्ये आरोग्य दे. सर्व नर्सेस, डॉक्टर, त्यांच्या हाताला आरोग्यात त्यांनी स्पर्श कर प्रभू येशूच्या नावामध्ये पित्या, आणि त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जी आत्म्याने आज कळत आहेत, ओरडत आहेत, सर्व शारीरिक व्याधींनी, जिभेचे विकार असेल, नसांचे, डोळ्याचे, त्वचेचे, पोटाचे, छातीचे, हृदयाचे, सर्वांना त्या व्याधींना प्रभू येशूमध्ये धमकावलं जावं, ते काढले जावे, ते मोकळे केले जावेत. होय, देशामध्ये तुझी शांती, प्रीती राहू दे. मुलांच्या शाळा चालू होणार आहेत, त्या शाळेमध्ये जात असताना देवदूतांच्या पारेमध्ये त्यांना तू राख. तुझ्या ज्ञानामध्ये, प्रीतीमध्ये सर्व शिक्षक लोकांना योग्य शिक्षण पद्धती त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशूच्या नावात तू दृढ कर. तेच तू प्रार्थना करतो. जे पालक, सेवक आहेत, देशामध्ये काम करत, जगामध्ये काम करतात, सर्वांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर. त्याच्यामधल्या सामर्थ्याद्वारे जंत काळात ते ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे आण. त्याच्या सर्व परीक्षामध्ये तुझ्या सामर्थ्यात त्यांना तो प्रभू येशूमध्ये दृढ कर. ज्या मंडळीमध्ये शांती नाही, ख्रिस्ताचा प्रकाश नाही, तिथं प्रभू येशू तुझा प्रकाश कार्यान्वित कर. ते बाळक लोकांची मंडळीची भेट घे. प्रीतीद्वारे त्यांची मंडळी प्रभू येशूमध्ये स्थिर कर. जे छळामध्ये आहेत त्यांना सामर्थ्यामध्ये प्रभू येशूच्या विश्वासात दृढ कर. जे प्रवास करतात त्याचा प्रवास प्रभू येशूमध्ये सुखाचा कर. सर्व सैतानिक घाल्यापासून दूर कर. सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूने पूर्ण झाल्या, त्याबद्दल धन्यवाद देतो. फुलाताईंचं कुटुंब, त्यांचा भाऊ, सॅमसन अंकल, त्यांची 2 लेकरं, आई, शेजारचे सुनानातवंड लेकरं, शेजारचे काका, ताई, तसेच तो ऑनलाईन पाहतात, हिवाळे कुटुंब आणि अनेक जे भाऊ बहीण पाहतात, या सर्व तुझ्या हाती देतो. प्रत्येकाला तुझ्या विश्वासाद्वारे, आरोग्याद्वारे प्रभू येशूमध्ये भरलेला आहेस, त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणून एक पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणासून सोडिले आहे तसेच तू आमच्या आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नको, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपा. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची संवादिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदात राहा, प्रीतीत राहा, प्रार्थनेत राहा. माझ्यासाठी प्रार्थना करा प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन.